नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ असणार आहे जी आपण सिरीज बनवली आहे, वन प्लॉट अँड मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. त्याचीच ही शेवटचा व्हिडिओ असणार आहे. तर ह्याच्यात मी तुम्हाला मी लावलेल्या ज्या भेंड्यांच्या बिया होत्या त्यांची ग्रोथ दाखवणार आहे आणि जी मशरूमचं वगैरे काम जे चालू होणार होतं ते कुठपर्यंत आलं ते सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हा रस्ता तुम्ही जो बघताय, जो प्लॉटकडे जातो आहे तो ब्रिटिशकालीन रस्ता आहे, म्हणून तो आता सध्या बंद केलेला आहे. ते भेंड्या यायला सुरू झाले आहेत. 1 ते 1.5 महिना झाला आहे फक्त, आणि ते उत्पन्न यायला चालू झालं आहे. हे आता थोड्याच दिवसात होतील आणि काढल्या जातील. हे बघा, ह्याची रोपं किमान 4 ते 4.5 फूट एवढी लांब झाली आहेत आतापर्यंत. तर मित्रांनो, हा सगळ्यात वरचा प्लॉट आहे. जेव्हा आपण आलेलो तेव्हा हा ऑलरेडी केलेला होता. इथे भेंडीची रोपं साधारण 1 फूट 1.5 फूटपर्यंत झाली होती, आणि ह्याच्यातून मला वाटतं उत्पन्न झालं आहे. 2-3 वेळा काढून झाल्या आहेत भेंड्या, आणि ह्या बघू शकता तुम्ही माझ्या हाईटच्या वरती गेल्या आहेत आणि बऱ्यापैकी भेंड्या आल्या आहेत त्यांना. तर मित्रांनो, हा जो तुम्ही बेड बघताय तो आपण आलेलो तेव्हा ह्याचं ग्रास कटिंगचं काम वगैरे चालू होतं. तर आता इथे मिरच्यांची रोपं लावली आहे. हे बघा, हा पूर्ण जो बेड आहेत, किमान 20-25 असतील, ते सगळे मिरच्यांचे आहेत. आपण ह्या बेडमधल्या जो मधला रो आहे तिथे आपण आलं लावलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही, त्यालाही आता रोपं यायला लागले आहेत. हे बघा, पूर्ण आपण मध्ये प्रत्येक बेडमध्ये जो मधला रो आहे तिथे आपण आलं लावलेलं होतं. काल मी गेलेलो मार्केटमध्ये आलं घ्यायला, तर 20 रुपयाचं आलं घेतलं. मला एवढंच आलं भेटलं, म्हणजे 4 बोटात बसेल एवढंच. तर तुम्ही बघू शकता त्याचा भाव काय चालू आहे आल्याचा. तर मित्रांनो, आता आम्ही घरी जातोय. 12:30 वाजलेत. जेवायला जाऊया, आणि संध्याकाळी आल्यानंतर मी तुम्हाला मशरूमचं जे शेड आहे ते दाखवणार आहे. जी प्रोग्रेस कुठपर्यंत आली ते सगळं दाखवणार आहे. तर स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. मित्रांनो, ही मेन शेड आहे जिथे मशरूमचे बॅग्स वगैरे वर्टिकली लटकवले जातात. हे तुम्ही बघू शकता, हे स्प्रिंकलर्स आहेत. तर मशरूम फार्मिंगसाठी कसं ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते, थोडं थंड वातावरण लागतं त्याला, म्हणून हे स्प्रिंकलर्स चालू ठेवावे लागतात मध्ये मध्ये, जेणेकरून उन्हाळ्यात वगैरे थंड वातावरण राहील थोडं. तर ही एक मेन आहे शेड. आणि इथे हे तुम्ही बघू शकता, हे लाकडाचं एक बनवलं गेलं आहे. ह्याच्यात जे मशरूमचे बॅग्स असतात ते ठेवले जातात, आणि तिथे आपण बघितलं तिथे ते लटकवले जातात वर्टिकली. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हा एक रॅक आहे आणि इथे एक रॅक आहे. तर हा रॅक पण इथेच ठेवला जातो, आणि ही जागा जी तुम्हाला दिसते ही वाली, इथे मशरूमचे बॅग प्रोसेस केल्या जातात.
हा बेड आहे तर तिथेच ठेवला तर मग मागचे जे बेड येणार आहेत ओके वाले त्यांना परत जागेचा प्रॉब्लेम आहे. आता 5 6 7 वेळा येतं म्हणजे पहिला याला थोडं जास्त कमी 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 पेंडिंग करून ठेवायचं. पण आपण जास्त 3 वेळा आपण ठेवायचं. त्याचा पिरियड आहे ना 45 डेजचा आहे आणि आपण एक कॅल्क्युलेशनसाठी 60 दिवसाचा पकडू 30 30 60 2 महिने बॅग आपल्याकडे राहणार 2 महिन्यानंतर मग ती फेकून द्यायची. पहिलं हार्वेस्टिंग केलं त्यानंतर दुसरा हार्वेस्टिंग किती दिवसात 7 दिवसांनी 7 दिवस म्हणजे आज समजा आपण हार्वेस्टिंग केलं हां की 3 4 दिवसांनी आपल्याला पिन हेड येतात म्हणजे बारीक कोंब येतात 3 4 दिवस ग्रो होतात मग ते काढलं परत सेम पाण्याची प्रोसेस वगैरे मग ते 1 वीकनी म्हणजे 7 दिवसांनी तुला दुसरी हार्वेस्टिंग. मित्रांनो तुम्ही बघू शकता मशरूमचं बॅग भरायचं काम चालू आहे आणि ह्या टायमाला त्यांनी बॅग छोट्यात ठेवल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर एखादी बॅग वेस्ट गेली तर तेवढे बिया आणि तेवढं गवत वेस्ट जातं म्हणून या टायमाला त्यांनी छोट्या बॅग बनवल्या आहेत. म्हणजे साधारण ह्या 2 बॅग आहेत एवढी एक बॅग असते एवढी एवढी 1 फूट साधारण. हे तुम्ही बघू शकता ते व्हाईट व्हाईट दिसत आहेत ते मशरूमच्या बिया आहेत. आता थोड्या दिवसांनी या बॅगांवर ब्लेडनी ते फाडणार असं सगळ्या साईडनी आणि तिथून मग मशरूम बाहेर येणार. असा हा पूर्ण ही शेड इथे सगळे मशरूमच्या बॅग लावल्या जाणार आणि वरतून आता स्प्रिंकलर सोडणार आहेत. काम बाकी अजून भरपूर. तर मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगितली. जर तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचं असेल किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल मशरूम फार्मिंगसाठी तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला डिटेलमध्ये प्रॅक्टिकल थिअरी बॅग कसे भरतात मशरूमसाठी ह्युमिडिटी वगैरे ते सगळं सांगतील. आणि इथे अगोदर काही यूट्यूबर्सनी पण तर मित्रांनो इथे ह्या अगोदरही काही फेमस यूट्यूबर्स इथे येऊन गेले आहेत. पण त्यांनी स्पेसिफिक फक्त मशरूम फार्मिंग कवर केले आहे. पण आपला ह्या व्हिडिओचा मोटो होता की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अर्धा सकाळी काढून घेऊन गेला ना. तर तेवढीच काढतो म्हणजे ते कसं